नमस्कार. 9 to 5 जॉब करून कंटाळला आहात किंवा भरपूर मोकळा वेळ मिळतोय आताशी, काहीतरी नवीन करायचं आहे. एक बिझनेस करण्याची सुप्त इच्छा होती आणि आता ती कुठेतरी फुलफिल करायला तुम्ही बघताय. सो काय वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज आहेत याचा जर तुम्ही विचार करत असाल तर फूड प्रोसेसिंग संदर्भात नक्कीच तुम्ही विचार करू शकता. नमस्कार, मी भाग्यश्री म्हात्रे, फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ फूडमन कन्सल्टन्ट्स. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण फूड इंडस्ट्री किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री संदर्भात सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सो जेव्हा मी म्हणते की फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी स्कोप आहे नवीन बिझनेस करण्यासाठी, भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, तर त्या का आहेत? बेसिकली फूड इंडस्ट्री म्हणजे नक्की काय किंवा त्यामध्ये ग्रोथ जी होती डे बाय डे किंवा इयर बाय इयर ती का होती? सो काही बेसिक अशा गोष्टी आहेत की पूर्वी आपल्याकडे जॉईंट फॅमिलीज होत्या, त्यावेळी कामांचं विभाजन होतं. आता ते होत नाही. आता आपल्याकडे न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. महिलांचं प्रमाण जॉब सेक्टरमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये भरपूर प्रमाणात वाढलं. त्याच्यामुळे फुल टाईम कुकिंग करायला जो वेळ मिळायचा तो आता मिळत नाही. कन्व्हिनियन्स हवा आहे. ग्लोबलायझेशन झालं आहे. आपल्यापैकी बरेचसे लोक वेगवेगळ्या देशांमध्ये जातात, फिरतात, तिकडचे काही प्रोडक्ट्स टेस्ट करतात किंवा अनुभव घेतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपल्या इंडियामध्ये सुद्धा हव्या असतात. आणि दुसरीकडे दोघंही हजबंड वाईफ कमवत असल्यामुळे डिस्पोजेबल इन्कम आपल्याकडे सध्या तरी भरपूर प्रमाणात आहे. आणि बेसिकली इंडियन लोक किंवा आपण भारतीय महाराष्ट्रीयन लोक फूडी प्रकारचे आहोत. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी खायला खूप आवडतं. सो ह्याच सगळ्या गोष्टी आहेत, फॅक्टर्स आहेत की जे फूड इंडस्ट्री, ओव्हरऑल इंडियन फूड इंडस्ट्रीच्या ग्रोथमध्ये हेल्पफुल ठरत आहेत. सो तिथे भरपूर अशा अपॉर्च्युनिटीज आहेत आणि आपल्या येणाऱ्या काही नेक्स्ट व्हिडिओजमधून आपण वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज नक्की बघूया. आणि अशाच अजून फूड इंडस्ट्री संदर्भात इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी बघत राहा आपले व्हिडिओज. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. थँक्यू.